मी माझ्या मम्मीकडे आहे आणि मला हा आजार झाला नाही असं अजिबात होऊ शकत नाही. तर हॅलो गाईज, मी निकिता. सकाळी सकाळी एवढी मस्त झोप लागलेली होती ना, पण माझ्या मम्मीची वडवड चालली होती. दिवस उगवले तरी तुला उठायचं कळत नाही. शेवटी मला जेव्हा उठवलं ना तेव्हाच ती शांत. आणि घरात जाऊन बघते तर काय, इकडे माझ्या बंधूंचं ना देवाला काहीतरी मागणं चालतं. बहुतेक तो माझ्यासाठीच काहीतरी मागत असावा, पण नंतर कळलं तो माझ्यासाठी काहीच नव्हता मागत. आणि मम्मीच्याकडे गेल्यापासून मी एवढी चहाप्रेमी झाले ना, रोज चहा पिते, सकाळी चहा बिस्किट खाते. तेवढ्यात माझे पप्पा गावातून आले आणि या पोराने एकच गोळी दिली मला. आजी आजी त्यातलं काढून. या रिॲक्शनवरून तुम्हाला कळत असेल की आमचा कशाचा बेत आहे. आज आम्ही बनवणार होतो लोणचं आणि माझ्या आजीच्या हातचं लोणचं एवढं टेस्टी बनतं आणि त्या लोणच्याला वर्षभर काहीच होत नाहीये. आजीने इकडं मिश्रण वगैरे बनवून घेतलं आणि मम्मीकडे काम होतं कैऱ्या फोडायचं. मी आणि आजीनी ना त्या कैऱ्या मस्तपैकी पुसून घेतल्या, कारण जर त्याला नॉर्मली जरी दुसरं काही त्याच्यात ॲड झालं तर लोणचं लगेच खराब होऊन जातं. त्याच्यामुळं ना ते पुसलं सगळं मी आणि नंतर ना ते मिश्रण त्या लोणच्यामध्ये मस्तपैकी असं दाबू दाबू भरून घेतलं आणि रेडी झालं होतं आमचं लोणचं.